A name who changed lives of many civil engineering aspirants. Ladies and gentlemen, presenting to you the most affordable ed tech platform in Maharashtra. Infinity Academy. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गिरीश खेडकर इन्फिनिटी अकॅडमी तर्फे तुमचं सहर्ष स्वागत करतो। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, मागच्या एका व्हिडिओपासून आपण काही जनरल टॉपिक घेऊन आलेलो आहे। कारण स्पर्धा परीक्षा देणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना अनंत अडचणी असतात, फक्त अभ्यासाच्या नाही तर बाकीच्या गोष्टीच्याही अडचणी असतात। अशा वेळेला आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक महत्त्वाचा विषय घेऊन आलेलो आहे आणि ते म्हणजे अभ्यास करताना जी झोप येते ती येऊ नये म्हणून काय करायचं। आता झोप हा सर्वांचाच जिव्हाळ्याचा विषय असतो। काहींचा झोप हा शत्रू असतो तर काहींचा मित्र। बरं, मित्र म्हणावं तर वेळेवर येत नाही आणि जेव्हा वेळ निघून गेलेली असते तेव्हा मात्र इतकी येते की बस। आता विद्यार्थ्यांच्या बाबतीत आणि स्पेशली स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याच्या बाबतीत नेमकं असंच घडतं। विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेच्या दिवसामध्ये अभ्यास करताना सारखी झोप येते आणि परीक्षा संपल्या की जो गायब होते की परत येतच नाही। आता ही सवय म्हणा, अडचण म्हणा किंवा आजार म्हणा, पण स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना आणि अभ्यास करताना एकंदर अभ्यास व्यवस्थित व्हावा याच्यासाठी तरी या विषयावरती आपल्याला उपाय शोधावाच लागेल। विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला अभ्यास करताना झोप येत असेल तर हे आपली झोप उडवल्याशिवाय राहणार नाही। मग काय उपाय आहेत, काय नेमकं करायला पाहिजे? म्हणजे अभ्यास करताना जर झोप येत असेल आणि स्पेशली परीक्षेच्या दिवसात येत असेल आणि जास्त येत असेल, हे नक्कीच गणित मानवी मेंदू सोबत संबंधित आहे। मित्रांनो, खरं म्हटलं तर विश्रांती किंवा झोप आणि फ्रेशनेस हे एकमेकांवरती अवलंबून गोष्टी आहेत। कारण तुम्ही जर फ्रेश असाल तर नक्कीच तुमचा अभ्यास चांगला होईल आणि अभ्यास चांगला झाला तर ते रिटेन करायला, रिकॉल करायला, ज्याला आपण म्हणतो की कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त तुमचा अभ्यास नक्कीच होईल। शांत झोप झाली की फ्रेशनेस जास्त असणार आणि नक्कीच अभ्यास जास्त होणार। आता या गोष्टींचा जर मेंदूसोबत संबंध असेल तर आपल्याला मेंदूंच्या अवस्थाबद्दल म्हणजेच मेंदू कसा काम करतो हे बघायलाच पाहिजे। आता मेंदू कसा काम करतो हे जर तुम्हाला माहिती नसेल तर आपला अगोदरचा व्हिडिओ आहेच, डिस्क्रिप्शन सेक्शन मध्ये त्याची लिंक सुद्धा देतो, जेणेकरून तुम्ही तो व्हिडिओ बघून घ्या आणि त्याच्यानंतर हा व्हिडिओ बघितला तरी चालेल। आता हे नेमकं काय प्रकरण आहे आणि निस्तरायचं कसं आणि अभ्यास करताना झोप येऊ नये म्हणून काय काय गोष्टी करायच्या हे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत न झोपता बघा आणि आवडल्यास लाईक करा आणि शेअर सुद्धा करा। आता विद्यार्थी मित्रांनो, मेंदूच्या 4 महत्त्वाच्या अवस्था असतात। त्याला आपण अवस्था 1, 2, 3, 4 म्हणू शकतो, अ ब क ड म्हणू शकतो किंवा अल्फा बीटा गॅमा झीटा असं काहीतरी म्हणू शकतो। पण या प्रत्येक स्टेजमध्ये, या प्रत्येक अवस्थेमध्ये मेंदू काय करत असतो हे सुद्धा आपण जाणून घेऊया। तर पहिली अवस्था जी आहे त्या अवस्थेमध्ये मेंदू जो आहे तो आणि तुमचं शरीर हे एकदम फ्रेश असतं, नवीन काम करायला उत्साह आलेला असतो आणि या स्टेजमध्ये असताना मेंदू हा कुठलीही गोष्ट ॲक्वायर करायला, ग्रॅब करायला लगेच तयार असतो। दुसरी अवस्था बघूया। आता दुसऱ्या अवस्थेमध्ये तुमचा मेंदू हा ॲक्टिव्ह मोडमध्ये असतो। म्हणजे ज्या काही गोष्टी तुम्ही वाचत आहात, ज्या काही गोष्टी तुम्ही बघत असाल, ऑडिओ व्हिज्युअल जे काही इन्फॉर्मेशन गेन करत असाल ते या ॲक्टिव्ह मोडमध्ये सगळं चालत असतं। पण याच्यामध्ये मेंदू एकदम हायर इफिशियन्सीने काम करतो, म्हणजे नक्कीच या स्टेजमध्ये दुसऱ्या अवस्थेमध्ये मेंदू थकण्याचे चान्सेस असतात, मेंदू थकू शकतो। त्यानंतरची आली तिसरी अवस्था। तिसऱ्या अवस्थेमध्ये झोपेला हळूहळू सुरुवात होते, कारण दुसऱ्या अवस्थेमध्ये मेंदू थकायला लागतो, म्हणजे त्याच्या नंतरच्या अवस्थेमध्ये हळूहळू झोप यायला लागते। आणि चौथी, शेवटची आणि धोकादायक अवस्था म्हणजे आपल्या गाढ झोपेची। मेंदू या टप्प्यांमधनं जात जात मुख्य अवस्थेमध्ये म्हणजे गाढ झोपी जाऊ शकतो। मग आता ह्या झाल्या मेंदूच्या अवस्था।
आणि आपल्याला काम करायचंय पहिल्या आणि दुसऱ्या अवस्थेमध्ये, कारण पहिल्यामध्ये फ्रेश आणि डेटा ॲक्वायर करायला तो तयार असतो आणि दुसऱ्यामध्ये तो काम करत असतो, ॲक्टिव्ह मोडमध्ये असतो. म्हणजे तुम्हाला जर चांगला अभ्यास करायचा असेल तर या पहिल्या 2 मोडमध्येच मेंदूला ठेवावं लागेल. आता पहिल्या अवस्थेमध्ये मेंदू आणि शरीर हे रिलॅक्स असतं, त्यामुळे जास्तीत जास्त अभ्यास होत असतो आणि तो याच अवस्थेमध्ये सुरुवात होत असतो. पण जसा जसा काळ जातो, जसं पहिल्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं, साधारणतः 12 ते 15 मिनिटांनंतर आपल्याला थकायला होतं. थकण्याची वेगवेगळी कारणं आहेत. पण जसा जसा हा काळ वाढत जातो तसा तसा मेंदू हा पहिल्या अवस्थेमधनं दुसऱ्या अवस्थेमध्ये जायला लागतो. म्हणजे तो आता ऍक्टिव्ह मोडमध्ये जातो, ॲक्वायर करतो डाटा आणि आता त्याला रिकॉलिंग कसं रिटेन करायचं समजून घेण्याचा तो प्रयत्न करत असतो. मग ऍक्टिव्ह मोडमध्ये मेंदूची कामं आता वाढलीत, त्याच्यामुळे तिथे तो ऍक्टिव्ह तर असतो, पण बऱ्याचदा ऍक्टिव्ह फेजमध्ये जेव्हा तो जातो तेव्हा तिथे तो थकू शकतो. मेंदूला या थकण्यापासून जर तुम्हाला दूर ठेवायचं असेल तर तुम्हाला त्याला परत पहिल्या फेजमध्ये न्यावं लागेल, जिथे तो एकदम फ्रेश होता, रिलॅक्स होता, डेटा ॲक्वायर गेन करायला एकदम रेडी होता. मग याच्यासाठी जे महत्त्वाचे कारण आहे, म्हणजे जर ॲक्टिव्ह मोडमध्ये मेंदू जास्त वेळ असेल तर त्याच्या नेक्स्ट अवस्थेमध्ये तो इथनं जाऊ शकतो, म्हणजे तिसऱ्या अवस्थेमध्ये जाऊ शकतो. तर तुम्हाला पहिल्या आणि दुसऱ्या अवस्थेमध्येच त्याला ठेवायचं आहे. ओके, जसं आत्ताच आपण बघितलं की तिसऱ्या अवस्थेमध्ये झोपेची सुरुवात होऊ शकते, म्हणजे थकल्यासारखं होऊ शकतं आणि त्याच्यामुळे झोप किंवा ज्याला आपण डुलकी म्हणतो, बऱ्याचदा तुम्ही अनुभवलं असेल की वाचता वाचता आपल्याला डुलकी लागते, बरोबर आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं, त्याच्यामुळे तुमचं नीट वाचलेलं लक्षातही राहत नाही, अभ्यासही होत नाही आणि परत जेव्हा एकदम जाग येते आपल्याला तेव्हा काहीही आपल्याला आठवत नाही, म्हणजे तुमचा वेळही गेला आणि परत तुम्हाला काय करावं लागेल, पहिलेपासनं वाचावं लागेल, बरोबर आहे. मग आता जर मेंदूला दुसऱ्या अवस्थेमधून तिसऱ्या अवस्थेमध्ये जाऊ द्यायचं नसेल, कारण त्याला तर ते कळत नसतं, हळूहळू या गोष्टी होतात, आपल्यालाही कळत नाही आणि डायरेक्ट डुलकी लागल्यानंतरच लक्षात येतं, तर या अवस्थेमध्ये जाण्याची काही मुख्य कारणं आपल्याला जाणून घेतली पाहिजे. कारण 4 व्हीलर चालवताना बघा, जर रस्ता एकदम स्ट्रेट सरळ असेल, काही ऑब्स्टॅकल नसेल, स्पीड लिमिट सेम असेल, काहीही अडचण नसेल, तर बऱ्याचदा रात्री झोप लागते. पण जर आपण स्पेसिफिकली बघितलं कुठे ऑब्स्टॅकल आहे, रस्ता काहीतरी वेगळा आहे, एकदम वेगवेगळ्या पर्टिक्युलर पार्टवरती तो जात असतो, तर अशा वेळेस मात्र तुम्हाला झोप लागत नाही. तर या अवस्थेमध्ये म्हणजे दुसऱ्या अवस्थेमधनं तिसऱ्या अवस्थेमध्ये जाण्याचे जे मूळ कारण आहेत ते काय काय आहेत. सगळ्यात महत्वाचं पहिलं, अतिरिक्त जागरण. म्हणजे काही घेणं देणं नसताना विनाकारण जागत बसायचं, मग ते अभ्यास असो किंवा अवांतर गोष्टी असो. तर अगोदर तुम्ही जर अतिरिक्त जागरण केलं असेल तर नको त्या वेळेला तुम्हाला झोप येणारच, हे पहिलं कारण. दुसरं, शारीरिक श्रमानंतर डायरेक्ट अभ्यासाला बसलं तर, कुठेतरी ट्रॅव्हलिंग करून आलोय 3-4 तास आणि आता मी अभ्यासाला बसलोय, काहीतरी व्यायाम करून आलोय अभ्यासाला बसलोय, काहीतरी मेहनतीचं काम केलंय, शेतातलं काम केलंय, वडिलांना मदत केली, मम्मीला मदत केली आणि आता मी अभ्यासाला बसलोय, नक्कीच तुम्हाला झोप येण्याची चान्सेस जास्त असतील. याचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे जेवण. जेवण जर जास्त झालं तर नक्कीच काय होईल, सगळा जो रक्तपुरवठा आहे तो पोटाकडे जाईल, मेंदूकडे जाणार नाही, म्हणजे थकल्यासारखं होईल आणि तुम्हाला झोप येईल. तर जेवण जास्त झालं असेल तरी तुम्हाला झोप येऊ शकते. तुम्ही काय खाता, खाण्याचा प्रकार कुठला आहे, दुग्धजन्य प्रकार आहे किंवा झोप येण्यासारखं आहे, तुमच्या जेवणामध्ये जायफळ, पुरणाची पोळी आवडते पदार्थ आहेत, पण हे झोपेला मुख्य कारण आहे. अभ्यास करत असताना सतत एकाच पोझिशन मध्ये जरी तुम्ही बसून असला तरी तुम्हाला झोप येऊ शकते. हालचाल न करता बसलायत आणि वाचत बसलायत, एकच एक गोष्ट बसलायत वाचत, नक्की तुम्हाला झोप येऊ शकते. याच्या व्यतिरिक्त अजून एक महत्वाचं कारण म्हणजे की जे वाचताय ते टॉपिक समजतच नाही. बऱ्याचदा तुम्ही बघितलं असेल, आपण कॉलेजला, शाळेमध्ये असताना एखाद्या शिक्षकांचं जर लेक्चर सुरू असेल आणि ते समजत नसेल तर आपल्याला झोप लागल्याशिवाय राहत नाही. म्हणजे टॉपिक न समजणे हा सुद्धा त्याच्यामधला एक महत्वाचा भाग आहे. आता आपल्याला दुसऱ्यामधनं तिसऱ्या स्टेजमध्ये मेंदूला जाऊ द्यायचं नाहीये. तर काय महत्वाचं करायचंय, कारण त्याच गोष्टी आपल्या आजच्या या व्हिडिओचं गमक आहे. म्हणजे आपल्याला ह्या गोष्टी समजून घ्याव्या लागतील की बाबा रे, ह्या गोष्टी केल्या तर मला झोप येणार नाही. मग त्याच्यासाठी काय काय लक्षात ठेवायचं, तर जी कारणं बघितली आता त्याच कारणाचं सोल्युशन. सगळ्यात पहिलं, जागरण टाळा, विनाकारण जागरण
टाळा. एका लिमिटपर्यंत सकाळी अभ्यास होतो, मम्मीनी सांगितलेलं असतं, पप्पानी सांगितलेलं असतं, शिक्षकांनी सांगितलेलं असतं, तर ते करा. पण अतिरिक्त जागरण जे आहे, विनाकारण जागरण जे आहे ते टाळा. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट की शारीरिक श्रम जर केलेले असतील, थकला असेल तर डायरेक्ट अभ्यासाला बसू नका. अतिश्रमाची कामे जर टाळता आली तर ती टाळा. जर टाळता येतच नसेल, तुमच्याच अंगावर असेल, अभ्यासही करायचा आहे, कामही करायचे आहे, तर नक्की तुम्ही एक करू शकता की काम केल्यानंतर थोडी विश्रांती घ्या, थोडा एक वेळ आराम करा आणि नंतर फ्रेश माइंडनी पहिल्या स्टेजवरती, मेंदूच्या पहिल्या स्टेजवरती कामाला लागा. आपल्याला कळतं सायंकाळचा जो आहार आहे, सायंकाळचं जेवण जे आहे, एकदम रात्री उशिरा न करता थोडंसं अगोदर करा. शक्य झालं असतं मेसचे विद्यार्थी, स्पर्धा परीक्षेसाठी शहरामध्ये आलेले विद्यार्थी साधारणतः लवकर जेवू शकता. जेवण कमी करा, लवकरात लवकर घेण्याचा प्रयत्न करा. झोप येणारे पदार्थ टाळा, जेणेकरून तुमचा मेंदू जो आहे तो ऍक्टिव्ह मोडमध्ये चांगला राहील. बरोबर आहे. मेंदूला पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यामध्येच अभ्यास करता येतो, यासाठी प्रयत्न करा. त्यासाठी हातात घेतलेले टॉपिक जर समजत नसेल तर त्या टॉपिकचे कठीण, सोपे म्हणजे डिफिकल्ट लेवल, मीडियम लेवल, इझी लेवल असे पार्ट करा. 12 ते 15 मिनिटांनंतर मेंदूची थकण्याची प्रोसिजर सुरू होते. अशा वेळेस 12-15 मिनिटांनंतर साधारणतः एक छोटासा ब्रेक घ्या, 20-30 सेकंदाचा घ्या. परत एकदा झालेलं वाचून काढा, म्हणजे ते कळलं की मग एनर्जेटिक येईल. कारण एखादी गोष्ट कळली की त्याच्यामध्ये उत्साह, त्याच्यामध्ये इंटरेस्ट आपला वाढत जातो. बरोबर आहे. तर झालेला टॉपिक परत एकदा रिवाइज करा, जेणेकरून तुम्हाला झोप येणार नाही. बरं, तसंच कंटिन्युअस 15 मिनिटं झाली, 20 मिनिटं झाली, हालचाल थोडी केली, परत रिवाइज केलं, रिलॅक्स झालो तर चालेल का? नाही. 45 मिनिटानंतर, 50 मिनिटानंतर, एखाद्या तासानंतर खूप त्रास व्हायला लागतो, बसवत नाही. बरोबर आहे. मग अशा वेळेला साधारणतः तुमच्या हातापायाला हालचालीची गरज असते. हातापायाची हालचाल करा, थोडंसं फिरून या, तिथे फिरा, जेणेकरून तुम्हाला काय होईल, आळस तुमचा निघून जाईल. पण त्या 45 मिनिटानंतर, 50 मिनिटानंतर असं नको व्हायला की थोडी गादी दिसतीये, बेड दिसतोय, थोडासा आराम करतो. नाही, आडवा झाला की तो आडवाच होतो आणि तो चौथ्या स्टेजमध्ये म्हणजे गाढ झोपेच्या स्टेजमध्ये कधीही जाऊ शकतो. अभ्यासाच्या वेळेत झोप येऊ नये म्हणून काय करायचं, तर अभ्यास करून थकलं तर एक पॉवर नॅप घ्या, पण अलार्म लावून झोपा. अति झोप झाल्यामुळे काय होतं, नाही तर डोकं धरायला लागतं आणि डोकं धरलं की मग तर काही सुचतच नाही, मग अभ्यासही होत नाही, काहीच होत नाही. बरोबर आहे. अवयव ध्यान करा. बरेचसे विद्यार्थी प्राणायाम करतात. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. ह्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर तुमचा मेंदू दुसऱ्या स्टेजमधनं तिसऱ्या स्टेजमध्ये जाणार नाही, जिथे कशाची, झोपेची सुरुवात होते, आणि तिसऱ्या स्टेजमधनं चौथ्या स्टेजमध्ये तर तो बिलकुलच जाणार नाही, जिथे तुम्हाला गाढ झोप लागते. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या की झोप ही आवश्यक आहे, पण तुम्हाला अभ्यास करताना ती यायला नको. त्यासाठी मेंदूच्या अवस्था आपण समजून घेतल्या, त्याच्यावरती उपाय आपण समजून घेतले, आणि ह्या जर गोष्टी, ह्या जर टिप्स तुम्ही घेतल्या, तयार केल्या, मेंदूला ॲक्वायर करायला सांगितल्या, तर नक्कीच याचा फायदा होईल. आणि सगळ्यात महत्त्वाची आणि शेवटची टिप, विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला आपण ॲडिक्ट झालेलो आहे मोबाईल फोनला. सुरुवातीला आपण 1.5 तासाचे लेक्चर बघायचो, ऑफलाईन करायचो, त्रास व्हायचा नाही, गोष्टी समजायच्या. आता त्या ऑनलाईन मोडमध्ये आल्या, तरी आपण 1-1 तासाचं व्हिडिओज, रेकॉर्डेड सेशन्स, लाईव्ह सेशन, यूट्यूब तुम्हीच बघता, आमचं चॅनल बघता. पण आता विद्यार्थ्यांना अजून एक सवय लागली आहे, त्याच्यामध्ये रील्स आणि शॉर्ट्सची. त्याच्यामुळे आपण काय करतोय हे समजून घ्या. आपण आपल्या ब्रेनला असं फीडिंग करतोय, असं इनपुट देतोय की 5 ते 7 सेकंदानंतर दुसरी गोष्ट सुरू झाली पाहिजे. तोपणा आपल्याला चालतच नाही. आपल्या मेंदूला आपण तशी सवय लावली आहे. रील्सची एवढी सवय लावली की दर 3-4 सेकंदानंतर, 10 सेकंदानंतर, जास्तीत जास्त 1.5-2 मिनिटानंतर आपण ते स्क्रोल करतोच करतो. का? कारण ती गोष्ट आपल्याला आवडली नाही, ते खाली जातो आपण. म्हणजे याचा अर्थ आपला ब्रेन तसा तयार व्हायला लागलाय, आणि हे सगळ्यात धोकादायक आहे अभ्यास करणाऱ्या मित्रांसाठी. विद्यार्थी मित्रांनो, ते टाळायचा प्रयत्न करा. कुठलाही एखादा टॉपिक असेल तर संपत नाही तोपर्यंत बघा, आणि जर असं केलं तरच झोप तुमच्या वाटेला जाणार नाही. आणि तसंच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तुमच्या झोपेचा पॅटर्न
तुमची बायोलॉजिकल क्लॉक सेट करा आणि तिला सांगा बॉडीला की बाबा रे ह्या टाइममध्ये अभ्यास आणि ह्या वेळेतच झोप. विद्यार्थी मित्रांनो, नक्कीच तुमची झोप उडाली असेल आणि जर तुम्हाला परफेक्ट अभ्यास करायचा असेल तर हेच टेक्निक आणि निंजा टेक्निक तुम्हाला वापरावं लागेल. विद्यार्थी मित्रांनो, शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. अशाच प्रकारचे दर्जेदार व्हिडिओ आणि नवनवीन टॉपिक आपण आपल्यासाठी घेऊन येणार आहोत. तुम्हालाही कुठला नवीन टॉपिक सुचला तर कमेंट सेक्शन ओपन आहे आणि अगोदरच्या व्हिडिओची डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये लिंक सुद्धा दिलेली आहे. जर अजूनही माहिती हवी असेल तर आमच्या 788 781 1411 या क्रमांकावरती संपर्क साधा आणि आता झालेला व्हिडिओ नक्की लाईक करा आणि तुमच्या 5 मित्रांना नक्की शेअर करा. थँक्यू सो मच.